आज मी तुमच्यासाठी बेसनचा लाडू हा दिवाळीतला पदार्थ दाणेदार बेसनचे लाडू कसे बनवायचे टिप्स सहित सांगणार आहे. हे बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. बेसन पीठ माझं बारीक दळलेलं आहे. बारीक दळलेल्या पिठापासूनच आपल्याला दाणेदार बेसनचे लाडू टिप्स सहित आणि ट्रिक सहित करायचे आहेत. तर मी 4 कप बेसन घेतलं आहे. वजनी म्हणाल तर मी 700 ग्रॅम बेसन घेतलं आहे आणि ते मी आता सुकंच असं 10 मिनटं भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मधी मधी स्लो करायची आहे. आणि आता 700 ग्रॅम बेसन पिठाला मी 1 कप तूप घेतलेलं आहे आणि ते तूप मी थोडं थोडं करत 10-10 मिनटांनी घालून घेणार आहे. याप्रमाणे आपल्याला बेसन स्लो मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. करपून द्यायचं नाही आहे, बेसन आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालायचं आहे. बदामी रंग येईपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे. जवळजवळ 40 मिनिटांनी आपल्याला बदामी रंग आपल्या बेसनाला येईल, त्याप्रमाणे आपण बेसन भाजून घेणार आहोत. तूप आपलं आता संपलेलं आहे. पूर्ण तूप मी घालून घेतलेलं आहे. आपल्या बेसनला चांगला कलर आलेला आहे, पण आपल्याला थोडा अजून डार्क पाहिजे. त्यामुळे आपले बेसनचे लाडू पण छान दिसतात आणि चविष्ट लागतात. तर त्या बेसनमध्ये आता मी 2-3 चमचे अजून एक्स्ट्रा तूप घालणार आहे. ऑप्शनल आहे. तूप आपल्याला 1 कप घालायचं असेल तर तुम्ही पाव किलो, हे 1 कप म्हणजे 200 ग्रॅम तूप आहे. आणि जर तुम्हाला 200 ग्रॅम तूप वरती 2-3 चमचे तूप घालायचं असेल तर घालू शकता, कारण त्याच्याने आपल्याला डार्क कलर येईल. या बदामी रंगावरती आपल्याला डार्क कलर येण्यासाठी मी 2-3 चमचे एक्स्ट्रा घालून तूप चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि आता दाणेदार लाडू बनवण्यासाठी आपल्याला 2-3 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपला रवासारखं असं टेक्स्चर येईल बेसनाला आणि बेसन चांगलं फुलून येईल. आणि नंतर पाणी घातल्यानंतर मी परत 5 मिनटं स्लो गॅसवरती भाजून घेतलं आहे. आणि आता थंड करत बेसन ठेवलं आहे. भाजून झालेलं आहे आपलं. थंड करून आपण त्याच्यामध्ये रवाळ अशी पिठी साखर टाकलेली आहे. मिक्सरलाच पिठी साखर लावली आहे, पण एकदम बारीक केली नाही, थोडीशी रवाळ ठेवली आहे. आणि 1 टीस्पून आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि आता लाडू वळून घेऊया. याप्रमाणे आपले लाडू तयार झालेले आहेत. असे तुम्ही लाडू करून घ्या. काजू पिस्ता काही त्याच्यावर लावू शकता. याप्रमाणे मी बेसनचे लाडू तयार केलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले?